काय तो सोक्षमोक्ष लावूया। हे घर विकायचंय यावर सौरभ आणि मनूचा ठाम मत आहे। तुझं काय म्हणणं आहे? बाबा माझं अजूनही तेच मत आहे। म्हणजे बघा या घराच्या बाबतीतला कुठलाही निर्णय तुमची काय इच्छा आहे यावर अवलंबून असायला हवा। सौरभ, मनू, आपलं बोलणं झालंय ना या विषयावर, आपण परत परत तो विषय का बोलतोय? अरे आई बाबांकडे बघून तुम्हाला कळत नाहीये का? एकदा बघा ना त्यांच्याकडे, कळतंय की त्यांना अजिबात हे घर विकायचं नाहीये, मग आपण परत परत का बोलतोय या विषयावर? अगं मीरा ते कारण घरातल्या दुसऱ्या मेंबर्सना ते हवंय म्हणून। नाही अश्विनी एक मिनिट, कसं आहे माहितीये का, तू काय किंवा सौरभ, मनू किंवा मी आपल्या कुणालाही पैसे हवे असतील ना तर आपण काहीतरी वेगळा विचार करू शकतो। म्हणजे आपण लोन्स काढू शकतो, आपण आपल्या नोकऱ्या बदलू शकतो, पण आत्ता या वयात आई बाबांना ते करणं शक्य नाहीये। हे घर हीच त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, हीच त्यांची इस्टेट आहे। आता खात्री बाळगावी अशी एकच गोष्ट आहे त्यांच्याकडे, बरोबर की नाही? अगं पण ताई, म्हणजे आपण घर विकून त्याचे पैसे नाही करणार आहोत ना, घर विकून आपण त्याचं घरच करणार आहोत। हो पण त्यातनं थोडे थोडे पैसे मिळणारच आहेत ना सगळ्यांना। म्हणजे या बंगल्याचा फ्लॅट होता ना, हातात थोडेसे पैसे मिळणार आहेत म्हणूनच हे करायचे की नाही तुम्हाला? अगं पण मीरा ताई, घर असंच पडून राहणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे ना। एक मिनिट, बंगला पडून नाहीये, माणसं राहतात, ही डेड इन्व्हेस्टमेंट नाहीये अश्विनी। पण मग आता तुझं काय म्हणणं आहे मीराताई? दुसऱ्या कुठल्या मार्गाने आम्ही पैसे उभे करायचे? पंचवार्षिक योजना नको सांगू, आम्हाला आत्ता गरज आहे। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप।